महाराष्ट्राचं कुलदैवत आदिशक्ती श्री तुळजाभवानी, ज्यांच्या कृपा आशीर्वादानं मला रोजचा श्वास आणि घास मिळतो, ते माझे आध्यात्मिक सद्गुरू सज्जनगड निवासी सद्गुरू श्री समर्थ रामदास स्वामी, ज्यांनी महाराष्ट्राला सुखद स्वराज्याचा स्वातंत्र्य सूर्य दाखवला, ते तुमचे, माझे, आपल्या सगळ्यांचे लाडके राजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांच्या विचाराचा वसा आणि वारसा घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात क्रांतिकारकांची चरित्र सांगण्याचं भाग्य मला लाभलं, ते भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातले थोर स्वातंत्र्यसेनानी, महान क्रांतिकारकांचे मुकुटमणी, लेखक, कवी, पत्रकार, नाटककार, इतिहासकार, कादंबरीकार, क्रांतिसूर्य विनायक दामोदर सावरकर, आणि ज्यांनी माझ्याकडून क्रांतिकारकांच्या चरित्राचा आणि सावरकर साहित्याचा अभ्यास करून घेतला, ते माझे या क्षेत्रातले गुरु, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कार्यवाह, अखिल भारत हिंदू महासभेचे भूतपूर्व अध्यक्ष आचार्य बाळाराव सावरकर. आपल्या सगळ्यांच्या वतीनं प्रथमतः या सगळ्या विभूतींना विनम्रपणानं अभिवादन करतो. खूप उशीर झालेला आहे, त्यामुळं सगळ्यांची नावं घेत नाही. आदरणीय व्यासपीठावरचे सर्व मान्यवर आणि खऱ्या हिंदुत्वाच्या बीजारोपणासाठी तन मन धन अर्पून हुपरी परिसरामध्ये काम करत असलेल्या आपण सगळ्या हिंदू महासभेच्या कार्यकर्ते बंधूंनो आणि भगिनींनो, विषयाकडे वळण्यापूर्वी मला आपल्या हिंदू महासभेच्या हुपरीतल्या आणि रेंदाळमधल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मनापासून कौतुक करायचं आहे. याचं कारण असं आहे की आजपर्यंत आपण बघत होतो की अन्य पक्षांचे वरिष्ठ पदाधिकारी ज्या वेळेला त्या गावामध्ये यायचे, त्यावेळेला त्यांचं जंगी स्वागत केलं जायचं, फटाक्यांची आतषबाजी केली जायची, मिरवणूक काढली जायची आणि गावात सगळीकडे तो चर्चेचा विषय व्हायचा. कोण आलं होतं, कोण आलं होतं, कोण आलं होतं. आज हिंदू महासभेची स्थिती अशी होती की हिंदू महासभेचे अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष यायचे, वरचे पदाधिकारी यायचे, एखाद्या गावामध्ये कुठेतरी छोटीशी एखादी बैठक व्हायची, त्या बैठकीमध्ये मार्गदर्शन करायचे आणि निघून जायचे, कुणाला कळायचंच पण नाही. पण हुपरी आणि रेंदाळमधल्या माझ्या या कार्यकर्ते बंधू भगिनींनी आज पहिल्यांदा हा जो पायंडा पाडलाय की आपले प्रदेशचे राष्ट्रीय पदाधिकारी आल्यानंतर त्यांचं जंगी स्वागत करायचं, गावाच्या वेशीवरती फेटा बांधायचा, गावामधून त्यांची मिरवणूक काढायची, फटाक्यांची आतषबाजी करायची आणि जनसंपर्क कार्यालय करून गावातल्या लोकांना पण पक्षाशी बांधून घ्यायचं. हे जे कार्य तुम्ही आज केलंय, हे कार्य भविष्यामध्ये हिंदू महासभा हुपरी रेंदाळ परिसरामध्येच नव्हे तर अखंड हातकणंगले तालुक्यामध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वाढण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती तुम्हाला मदत करणारं ठरणार आहे. आणि म्हणून मला तुमच्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करायचं आहे. आज तुम्ही दाखवून दिलं, सत्ताधारी पक्षांना दाखवून दिलं, प्रस्थापित पक्षांना दाखवून दिलं की हिंदू महासभा सुद्धा कमी नाही, ती सुद्धा तुमच्या रांगेमध्ये येऊन बसण्याइतकी आज सक्षम झालेली आहे, हे तुम्ही दाखवून दिलेलं आहे. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे वळू. आजचा विषय आहे हिंदुत्व, राष्ट्रीयत्व, सावरकरांच्या विचारातून आणि पक्षाची ध्येय, धोरणं आणि भविष्यातली सगळी काय असेल ती उद्दिष्ट. याच्यातली ध्येय, धोरणं, भविष्यातली सगळी जी काय उद्दिष्ट, हा जो सगळा विषय आहे, हा सगळा इथं पूर्णपणानं हाताळता येणार नाही. त्याच्यासाठी आपली दुपारी कार्यकारिणीची बैठक आहे, त्याच्यामध्ये आपण त्याच्यावरती चर्चा करू, ध्येय, धोरणं, उद्दिष्ट वगैरे या सगळ्या विषयांवरती. पण ज्या विषयाची खऱ्या अर्थानं हिंदू महासभेमध्ये कार्यकर्ता म्हणून काम करत असताना, पदाधिकारी म्हणून काम करत असताना आपल्याला सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे
तो विषय आहे हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व. माझे असं मत आहे की हिंदुत्व हा विषय ज्या वेळेला आपण समोर आणतो त्यावेळेला हिंदुत्व हा विषय मूलतः आपण सगळेजण समजतो तसा नाही. थोडंसं आपल्या सगळ्यांना आश्चर्य वाटलं असेल की हिंदुत्ववादी पक्ष म्हणून आम्ही हिंदुत्ववादी पक्ष म्हणून कट्टर हिंदुत्ववादी पक्ष म्हणून हिंदू महासभेमध्ये आलो, हिंदू महासभेच्या व्यासपीठावरती आलो, हिंदू महासभेच्या कार्यपटलावरती आलो आणि आता हा हिंदू महासभेचा प्रदेश प्रवक्ता सांगतोय की आपण समजतो तसं हिंदू महासभेचं हिंदुत्व नाही. मग हिंदू महासभेचं हिंदुत्व आहे कसं? हिंदू हा जो शब्द आहे हा शब्द मूलतः भारतीय राजकारणामध्ये असेल, समाजकारणामध्ये असेल किंवा वैचारिक क्षेत्रामध्ये असेल, हा हिंदू धर्माशी जोडलेला आहे. आणि आज देशामध्ये जी परिस्थिती दिसती आहे की हिंदुत्वाला कडाडून विरोध केला जातोय, अन्य धर्मीयांच्याकडून केला जातोय, अन्य पक्षीयांच्याकडून केला जातोय, याला कारणच हे आहे की हिंदुत्वाची मूळ संकल्पना जी आहे ती हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या कार्यकर्त्यांनाही आणि हिंदुत्वाचे विरोधक म्हणणाऱ्यांनाही पूर्णपणानं आकलन झालेली नाही, समजलेली नाहीये. हिंदुत्वाची मूलभूत व्याख्या, हिंदुत्वाची मूलभूत संकल्पना जर एकदा समजली तर हिंदुत्व इतकं व्यापक काही नाही आणि त्याला हिंदुत्वाला विरोध करण्याचं कोणतंही कारण शिल्लक राहणार नाही अशी मला खात्री आहे. आणि म्हणून हिंदुत्वाची जी सावरकरांना अभिप्रेत असलेली व्याख्या आहे, हिंदू महासभेला अभिप्रेत असलेली व्याख्या आहे, ती तुमच्या समोर आज उलगडून मी ठेवणार आहे. सर्वसाधारणपणानं काय आहे तर आपण बघितलं तर आपण हिंदू कुणाला म्हणतो? आपण हिंदू म्हणतो जे वेदांना मानतात, जे श्रुतींना मानतात, जे पुराणांना मानतात, जे स्मृतींना मानतात, जे संतांना मानतात, जे उपासना पद्धतीला मानतात, त्यांना आपण हिंदू म्हणतो. आणि दुर्दैवानं हिंदुत्वाच्या कक्षेमध्ये पण आपण या उपासना पद्धतीशी निगडीत असणाऱ्यांचा समावेश करतो. आणि मग या उपासना पद्धतींपासून थोडेसे अलिप्त असलेले जे आहेत ते साहजिकच हिंदुत्वापासून लांब जाण्याचा प्रयत्न करत आहेत. उदाहरणच जर सांगायचं झालं तर मध्यंतरी आपल्या इथल्याच काही धर्मांमध्ये आम्हाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळावी अशा पद्धतीची एक चळवळ सुरू झाली, ज्याच्यामध्ये काही प्रामुख्यानं जैन धर्मातले काही लोक होते. बौद्ध धर्माच्या काही लोकांची असं म्हणणं आहे की आम्हाला बौद्ध म्हणून स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळावी. लिंगायत समाजातल्याही काही लोकांनी मध्यंतरी अशी मागणी केली की आम्हालाही स्वतंत्र धर्म म्हणून हे करावे, मान्यता द्यावी. याचं कारण काय आहे? याचं कारण असं आहे की हिंदुत्वाची आणि हिंदूची व्याख्या ही आपण उपासना पद्धतीशी जोडली. म्हणून फार तर आपल्याला असं म्हणता येईल की जे वेदांना मानतात, जे श्रुतींना मानतात, जे स्मृतींना मानतात, जे पुराणांना मानतात, त्यांना आपण फार तर सनातन धर्मी म्हणू शकू. मग सावरकरांनी हिंदुत्वाची जी व्याख्या केली ती उपासना पद्धतीवर आधारित नाही. हे सगळ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की सावरकरांची हिंदुत्वाची व्याख्या ही उपासना पद्धतीवर आधारित नाही, ती राष्ट्रीयत्वावर आधारित आहे, राष्ट्रावर आधारित आहे. काय म्हणतात सावरकर? सावरकर असं म्हणतात की देहापासून देवाकडे जात असताना वाटेमध्ये देश लागतो. देहापासून देवाकडे जात असताना वाटेमध्ये देश लागतो असं सावरकर सांगतात. म्हणजे सावरकरांची हिंदुत्वाची जी व्याख्या आहे ही राष्ट्राशी निगडीत आहे आणि म्हणून सावरकरांची हिंदुत्वाची व्याख्या म्हणजे राष्ट्रीयत्व आहे. आणि हिंदुत्वाचा त्याग झाला की राष्ट्रीयत्वाचा त्याग होतो. कसं ते थोडक्यामध्ये आपण पुढे बघायचं आहे. सर्वसाधारणपणे आपण बघितलं तर 24 तीर्थंकर आणि त्या 24 तीर्थंकरांनी दिलेले जे विचार आहेत, जे तत्व आहेत, ती सगळी तत्व आणि ते 24 तीर्थंकरांना मानणारे जे आहेत ते जैन धर्मी आहेत. शिवलिंगाची पूजा करणारे जे आहेत ते लिंगायत आहेत. गौतम बुद्धानं घालून दिलेल्या चाकोरीमधून जे धर्माचरण करणारे आहेत ते बौद्ध आहेत.
आणि श्रुती स्मृती पुराणोक्त आणि इतर सध्या वेद वगैरे ह्यांना मानणारे आहेत ते आपण सगळेजण आहोत. या सगळ्यांना मिळून जर एकत्र आणायचं असेल, या सगळ्यांची मिळून जर हिंदुत्व निर्माण करायचं असेल, तर या सगळ्यांना एका समान धाग्यामध्ये गुंफणारं असं एखादं तत्वज्ञान या राष्ट्रामध्ये पाहिजे, या देशामध्ये पाहिजे, असा विचार सावरकरांनी हिंदुत्वाची व्याख्या करताना केला. नाही तर काय होईल की हिंदुत्वामधून हे सगळे बाजूला जायला लागतील आणि मग हिंदूंची संख्या, हिंदुत्वाची संख्या ही मुठभर राहील, मर्यादित राहील. आणि तसं होऊ नये म्हणून खऱ्या अर्थानं हिंदुत्वाची व्याख्या की ज्याच्यामध्ये या सगळ्यांचा समावेश केला जाईल आणि एक बलशाली हिंदुत्व या देशामध्ये उदयाला येईल, अशी व्याख्या सावरकरांनी केली. ती होती आसिंधु सिंधू पर्यंत यस्य भरत भूमिका पितृभू पुण्यभूश्चैव सवय हिंदू रीती स्मृतः. याच्यामध्ये सावरकरांनी काय सांगितलं? हिंदू या शब्दाची उत्पत्ती स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या हिंदुत्व या पुस्तकामध्ये सांगितलेली आहे. हिंदू हा शब्द कसा तयार झाला? हिंदू या शब्दाची उत्पत्ती सांगताना सावरकर असं म्हणतात की सप्तसिंधू या शब्दावरून हिंदू या शब्दाची उत्पत्ती झालेली आहे. भारतामध्ये सिंधू नदीच्या तीरावरती राहणारे, आपल्या इथं सिंधू नदीच्या तीरावरती राहणारे, सप्तसिंधूच्या खोऱ्यामध्ये राहणारे जे होते ते स्वतःला सप्तसिंधू म्हणून घेत होते. आणि आपल्या देशाच्या शेजारची जी काही राष्ट्र होती त्या राष्ट्रांमधले लोक त्यांनाही सप्तसिंधू असं संबोधत होते. आणि मग बऱ्याचदा प्राकृतामध्ये येत असताना सचा ह होतो, तसं सप्तसिंधूचं हप्तहिंदू झालं, हप्तहिंदूचं पुढं हिंदू झालं. पुढं ज्या वेळेला वेगवेगळ्या देशांच्या मध्ये, ग्रीक देशांच्या मध्ये, रोमन देशांच्या मध्ये ज्या वेळेला ते गेलं त्यावेळेला ते हिंदूचं इंडिया झालं. ही हिंदू शब्दाची उत्पत्ती आहे. म्हणजे सावरकरांनी हिंदुत्वाच्या व्याख्येमध्ये सांगितलं, पुढं पुढं सावरकरांनी असं सांगितलं की सप्तसिंधूच्या खोऱ्यामधले हे सगळे ज्या वेळेला टोळ्या टोळ्या करून भारताच्या अन्य भागांमध्ये विखुरले गेले त्यावेळेला सप्तसिंधू धर्म हा या हिंदू देश, हा या देशातल्या या भूमीमध्ये सगळीकडे विखुरला गेला. आणि नंतर आपल्याच धर्मशास्त्रानुसार स्वातंत्र्यवीर सावरकर असं म्हणतात की प्रभू श्री रामचंद्रांनी ज्या वेळेला अयोध्यामधून निघाल्यानंतर श्रीलंका जिंकली, श्रीलंकेचं राज्य जिंकलं आणि श्रीलंकेचं राज्य जिंकल्यानंतर ते ज्यावेळेला अयोध्येमध्ये परत आले, राज्यारोहण केलं, त्यावेळेला प्रभू श्री रामचंद्रांनी अश्वमेघ यज्ञ केला. आणि या अश्वमेघ यज्ञाचा घोडा संपूर्ण सगळ्या ह्याच्यामध्ये फिरून पुन्हा अयोध्येमध्ये आला आणि प्रभू रामचंद्रांनी संपूर्ण ह्या देशावरती एकछत्री अंमल तयार केला. तेव्हापासून हा देश एकछत्र आहे, एकसंध आहे. हे सावरकरांनी आपल्या हिंदुत्वाची व्याख्या करत असताना हिंदुत्व या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे हिंदुत्वाचा इतिहास जो आहे, हिंदूंचा इतिहास जो आहे, बरेच मतप्रवाह असे सोडले गेले की या देशामधल्या मुस्लिमेतर लोकांना मुसलमानांनी हिंदू संबोधायला सुरुवात केली, इंग्रजांनी हिंदू संबोधायला सुरुवात केली. पण ते तसं नाहीये. सावरकरांनी हे पुराव्यानिशी आणि तर्कानिशी हे त्यांच्या हिंदुत्व या ग्रंथामध्ये सिद्ध करून दाखवलेलं आहे की सप्तसिंधू पासून हिंदू तयार झाला आणि रामायणाच्या आधीच्या काळापासून या देशामध्ये हिंदू अस्तित्वामध्ये होता. मग आता सावरकरांचा हा विचार घेऊन जर आपण पुढे जायचं असं म्हटलं, हिंदुत्वाची ही व्याख्या घेऊन जर असं जायचं म्हटलं तर आसिंधु सिंधू पर्यंत यस्य भरत भूमिका पितृभू पुण्यभूश्चैव सवय हिंदू रीती स्मृतः. या सावरकरांच्या व्याख्येमध्ये कोण कोण येतं? या व्याख्येचाच अर्थ असा आहे, या संस्कृत व्याख्येचा अर्थ असा आहे, खऱ्या अर्थानं या देशाला व्यापक हिंदुत्व देणारी ती व्याख्या आहे. त्याच्यामध्ये कोण येतं? ज्यांची पितृभू ही भारत भूमी आहे. पुढं भरताच्या काळामध्ये याला भरतभूमी असं नाव आलं. ही भरतभूमी ज्याची पितृभू आहे, पितृभू म्हणजे काय? ज्यांचे पूर्वज, वाड वडील आणि त्याच्याही पुढच्या पिढ्यानुपिढ्या या देशामध्ये राहिलेल्या आहेत, ती पितृभू. आणि पुण्यभू म्हणजे काय? तर ज्यांची तीर्थक्षेत्र ह्या भूमीमधली आहेत ते पुण्यभू, त्यांची ही पुण्यभूमी. मग हा विचार करायला गेलं तर आपण सगळेजण जे आहोत
ते आपले वाड वडील आजोबा पणजोबा खापर पणजोबा त्याच्याही पाठीमागच्या पिढ्या जर बघितल्या तर ह्याच भूमीमध्ये जन्माला आलेल्या आहेत, ह्याच भूमीमध्ये वाढलेले आहेत, ह्याच भूमीमध्ये मोठ्या झालेल्या आहेत. म्हणून आपली भारत ही पितृभूमी आहे. मग या देशामध्ये राहणाऱ्या मुसलमानांची भारत पितृभूमी नाही का? आहे. या देशामध्ये राहणाऱ्या मुसलमानांची पण भारत पितृभूमी आहे. कारण ते बाहेरून कुणी आलेले नाहीत. ज्या वेळेला परकीय आक्रमण इथं झाली त्यावेळेला याच देशातल्या काही लोकांना मुस्लिम धर्मामध्ये बदलण्यात आलं आणि बदलण्यात आल्यानंतर ते या देशामध्ये राहिले. त्यांचेही वाडवडील पूर्वज जे होते खापर पणजोबा आणि त्याच्या पुढची पिढी, त्याच्या मागची पिढी तीही याच देशामधली होती. त्यांची पितृभू पण भारतच आहे. पण पुढची व्याख्या सगळ्यात महत्वाची आहे. सावरकर असं म्हणतात की नुसती पितृभू भारत असून हिंदुत्वाच्या व्याख्येमध्ये कक्षेमध्ये तुम्ही बसणार नाही, तर त्याच्यासाठी तुमची भारत ही पुण्यभू पण असावी. मग पुण्यभू जर असायची असेल तर आज मला सांगा, तुम्ही मी आपण सगळेजण आहोत, आपली तीर्थक्षेत्र कुठली आहेत? काशी आपलं तीर्थक्षेत्र आहे, रामेश्वर आपलं तीर्थक्षेत्र आहे, बालाजी तिरुपती आपलं तीर्थक्षेत्र आहे, आणि जे आहेत काश्मीरमधली तीर्थक्षेत्र आहेत, उत्तर भारतामधली तीर्थक्षेत्र आहेत, मध्य भारतामधली तीर्थक्षेत्र आहेत. संपूर्ण देशभर असलेली जी तीर्थक्षेत्र आहेत ही तीर्थक्षेत्र सगळी आपली आहेत. आपण ज्या आत्मीयतेनं, ज्या भावनेनं पंढरपूरच्या विठोबाला जातो त्याच आत्मीयतेनं आणि त्याच भावनेनं, त्याच श्रद्धेनं आपण काशीलाही जातो, रामेश्वरलाही जातो आणि कन्याकुमारीलाही जातो. म्हणजे आपल्या सगळ्यांची तीर्थक्षेत्र ही भारत आहेत, भारतामध्ये आहेत. म्हणून आपल्या सगळ्यांची पुण्यभू भारत आहे. मग मुसलमानांचं आहे का तसं? नाहीये. मुसलमानांचं आजच्या भारतामधल्या मुसलमानांची पितृभू भारत असली तरी सुद्धा त्यांचं तीर्थक्षेत्र हे मक्का मदिना आहे आणि ते भारताच्या बाहेर आहे. त्यांना काशी जवळची नाही आहे, त्यांना मथुरा जवळची नाही आहे, त्यांना मक्का मदिना जवळची आहे. म्हणून त्यांची पितृभू जरी ही असली तरी त्यांची पुण्यभू मात्र या देशाच्या बाहेरची आहे. म्हणून ते हिंदुत्वाच्या व्याख्येत बसत नाही. ख्रिश्चन पण हिंदुत्वाच्या व्याख्येमध्ये बसत नाहीत. ते जरी कन्व्हर्टेड असले, धर्मांतरित असले आणि या देशामध्ये राहत असले तरी सुद्धा त्यांची पितृभू भारत आहे, पण पुण्यभू भारत नाही. कारण त्यांचं तीर्थक्षेत्र पॅलेस्टाईनमध्ये आहे आणि पुण्यभू तिकडं असल्यामुळं ते हिंदुत्वाच्या व्याख्येत बसत नाही. याच्या उलटे एक उदाहरण तुमच्या समोर ठेवतो. मध्यंतरी इंग्लंडच्या पंतप्रधान पदा म्हणजे इंग्लंडच्या सर्वोच्च पदावरती गेलेले ऋषी सुनक हिंदुत्वाच्या व्याख्येमध्ये बसतात का? बसतात. ऋषी सुनक जरी ब्रिटनचे नागरिक असले, इंग्लंडचे नागरिक असले तरी सुद्धा ते सावरकरांच्या हिंदुत्वाच्या व्याख्येमध्ये बसतात. कारण त्यांचे वाडवडील आजोबा पणजोबा खापर पणजोबा त्याच्याही मागची जी पिढी आहे ती या भरतभूमीमधली आहे. म्हणून त्यांची पितृभू ही आहे आणि ते आजही हिंदूच आहेत. त्यांची तीर्थक्षेत्र पण इथंच आहेत. ते जेव्हा भारतात येतात तेव्हा ते इथल्या तीर्थक्षेत्रांना जाऊन येतात, इथल्या देवांना जाऊन येतात, इथल्या तीर्थक्षेत्रांचं दर्शन घेऊन येतात. त्यांची तीर्थक्षेत्र पण इथं आहेत. म्हणून ऋषी सुनक जरी ब्रिटनचे नागरिक असले, इंग्लंडचे नागरिक असले तरी सुद्धा सावरकरांच्या हिंदुत्वाच्या व्याख्येमध्ये ते बसतात. पण डोनाल्ड ट्रम्प जर समजा उद्या हिंदू झाले, हिंदू धर्म त्यांनी स्वीकारला तर ते हिंदुत्वाच्या व्याख्येत बसतील का? नाही बसणार. कारण त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला म्हणजे त्यांची तीर्थक्षेत्र इथं जरी आली, त्यांची पुण्यभू ही झाली तरी त्यांचे वाड वडील पूर्वज जे आहेत ते सगळे तिकडच्या अमेरिकेमधले आहेत. त्यामुळे त्यांची ही पितृभू होऊ शकत नाही. म्हणून ते हिंदुत्वाच्या व्याख्येमध्ये येत नाही. आज हिंदुत्वाची व्याख्या खऱ्या अर्थानं उलगडून तुमच्या सगळ्यांच्या समोर ठेवलेली आहे. मग आता मला सांगा, ह्याच न्यायानं जर बघायचं झालं तर मग हिंदुत्वाच्या व्याख्येमध्ये कोण येतं? हिंदुत्वाच्या व्याख्येमध्ये शीख येतात. काय येतात? त्यांची पुण्यभू हीच आहे, त्यांची पितृभू पण हीच आहे. हिंदुत्वाच्या व्याख्येमध्ये जैन येतात. काय येतात? त्यांची तीर्थक्षेत्र इथंच आहेत, त्यांची पितृभू पण हीच आहे, पुण्यभू पण हीच आहे.
आणि ह्याच हिंदुत्वाच्या व्याख्येमध्ये बौद्ध पण येतात, कारण त्यांचं पण तीर्थक्षेत्र इथंच आहे, त्यांची पण पितृभू हीच आहे, पुण्यभू पण हीच आहे. आणि म्हणून हे सगळेजण या हिंदुत्वाच्या व्याख्यामध्ये येतात. म्हणून इतकी सुंदर आणि इतकी व्यापक व्याख्या केलेली आहे. मग आता हिंदुत्वाला अंतर्गत हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व का होतं? हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व होतं कारण जगाच्या पाठीवरती हिंदुस्थान हा एकमेव देश असा आहे की जो खरोखर हिंदूंचा देश आहे. एक छोटंसं व्यावहारिक उदाहरण तुमच्यासमोर ठेवतो, म्हणजे मला काय म्हणायचं आहे ते तुमच्या लक्षामध्ये येईल. समजा एक विमान निघालेलं आहे. या विमानामध्ये वेगवेगळ्या धर्माचे काही प्रवासी बसलेले आहेत आणि काही तांत्रिक अडचण आली म्हणून फ्रान्समधल्या एका विमानतळावरती ते विमान उतरवलंय. आता हे विमान दुरुस्त होणार नाहीये. ज्या त्या देशातले लोक आहेत त्यांना त्या त्या देशामध्ये पर्यायी व्यवस्था करून पाठवायचं आहे. म्हणून फ्रान्सच्या सरकारनं असं सुरू केलं की प्रत्येक प्रवाशाला बोलवलं आणि त्याला त्याचं नाव विचारायला सुरुवात केली. पहिला प्रवासी उतरला, त्यानं सांगितलं माझं नाव आहे अब्दुल कादिर संदी. फ्रान्सचे लोक त्याला विचारतील अब्दुल कादिर संदी, मग तू कुठल्या देशाचा बाबा? इराणचा, इराकचा, पाकिस्तानचा, बांगलादेशाचा, कुठल्या देशाचा? तुर्कस्तानचा, कुठल्या देशाचा? त्याला सांगावं लागेल मी कुठल्या देशाचा आहे. एखादा जोसेफ अँटोनी उतरला, त्याला विचारलं जाईल तू कुठल्या देशाचा? इंग्लंडचा, अमेरिकेचा, फ्रान्सचा, कुठल्या देशाचा? आणि समजा मी उतरलो आणि मला विचारलं नाव काय, मी सांगितलं आनंद वामन कुलकर्णी. काय लिहिलं जाईल पटकन? इंडिया. बघा, आमचं नाव हेच आमचं राष्ट्रीयत्व आहे. आमचं नाव हेच आमच्या देशाशी जोडलेलं आहे. मी माझं उदाहरण सांगितलं, पण उद्या कोणी गोविंद सिंग असं म्हणून जरी उतरला तरी तो पंजाबचा आहे की महाराष्ट्रातला हा नंतरचा भाग आहे. पण गोविंद सिंग असं नाव सांगितल्यानंतर त्याच्या नावासमोर इंडियाच लिहिलं जाईल, भारतच लिहिलं जाईल. म्हणजे आमचं नाव हीच ओळख आहे. मग ज्या वेळेला तुमचं हिंदुत्व बदलतं, हिंदुत्व विचारधारेशी तुमची फारकत होते, त्यावेळेला तुमचं राष्ट्रीयत्व पण बदलतं. याचं कारण तुमची राष्ट्राविषयीची असलेली जी निष्ठा आहे ती कमी होते, कारण तुमची तीर्थक्षेत्र बाहेर असतात. त्यामुळे देशाबाहेरच्या निष्ठा जाग्या होतात. आणि याचं सगळ्यात चांगलं उदाहरण कालच्या ह्याच्यात आपल्याला दिसलं. मी परवा मुंबईच्या कार्यक्रमात पण मी सांगितलं. आत्ता तर परवाचं ताजं उदाहरण आहे. इराणचा सर्वेसर्वा खोमेनी याची अमेरिकेनं हत्या केली. कुठल्या देशाचा सर्वेसर्वा होता? इराणचा होता. हत्या कोणी केली होती? अमेरिकेनं केली होती. भारताचा काही संबंध होता का? काही सुद्धा नव्हता. पण भारतातल्या काही मुसलमानांनी खोमेनीच्या निधनावरती आंदोलनं केली. राष्ट्राबाहेरच्या निष्ठा जाग्या होतात धर्म बदलला की. त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. आयुष्यभर जी मुंबऱ्याची सेहर शेख आणि तिचे वडील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहिले, म्हणजे सेक्युलर पक्षामध्ये, जे स्वतःला सेक्युलर समजतात पण नाही आहेत ते, सेक्युलर पक्षामध्ये राहिले, तिकीट नाकारलं. दुसरे सेक्युलर पक्ष नव्हते का हो भारतामध्ये? काँग्रेस होती, समाजवादी पक्ष होता, भरपूर होते सेक्युलर पक्ष. पण सेहर शेख दुसऱ्या सेक्युलर पक्षात गेली नाही. ती MIM सारख्या कट्टर मुस्लिम पक्षामध्ये गेली आणि निवडून आल्यानंतर तिनं भाषण केलं की सगळा मुंब्रा हिरवा करेन. बघा, याच्या पाठीमागचा विचार असा आहे की ज्या वेळेला तुमची आयडेंटिटी बदलते, ज्या वेळेला तुमचं हिंदुत्व बदलतं, त्यावेळेला आपल्या बाबतीमध्ये पण असं होतं. आपल्याकडे एक म्हण आहे बघा की बाटके जास्त कडवे असतात. ही ग्रामीण भागामधली
किंवा बोली भाषेमधली म्हण असली तरी बदलणाऱ्या राष्ट्रीयत्वाचं ते द्योतक आहे. आणि हे का होतं तर याच्या पाठीमागचं सगळ्यात मुख्य कारण हे आहे की तुमची श्रद्धास्थानं परदेशामध्ये जातात. असं चित्र दिसत नाही, खूप अगदी हाताच्या बोटावर मोजणे इतके अशा गोष्टी दिसतात. पण बहुतेक वेळेला असं होतं की ज्या वेळेला धर्मांतर होतं, धर्म बदलला जातो, त्यावेळेला राष्ट्राबद्दलचं प्रेम कमी होतं. आणि म्हणून हिंदुत्वाची जी व्याख्या आहे ती धर्मावरती आधारित असू नये, ती राष्ट्राशी निगडीत असावी असा सावरकरांचा आग्रह होता. आणि म्हणून सावरकरांनी ती व्याख्या केली. आणि म्हणून पुढं सावरकर असं म्हणतात, ध्येय धोरणाचा भाग आहे म्हणून सांगतो, आता पुढच्याच टप्प्यामध्ये, एप्रिलच्या टप्प्यामध्ये या देशामधली जनगणना सुरू होणार आहे. सावरकरांनी आणखीन एक सांगितलं हिंदुत्व सांगत असताना, हिंदुत्वाचे पंचप्राण नावाचं सावरकरांचं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये हिंदू राष्ट्रवादासंदर्भामध्ये एक लेख आहे. त्या लेखामध्ये सावरकर असं म्हणतात की बोलता बोलता आपण किती मोठी चूक करतो, ही चूक समस्त हिंदुत्ववाद्याने आजपासून टाळली पाहिजे. काय चूक करतो आपण? आपण बोलता बोलता असं म्हणतो की शिखांच्या प्रत्येक कामामध्ये हिंदू सहभागी होतील, जैनांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये हिंदू पाठिंबा देतील. हे चुकीचं आहे. हा शब्दप्रयोग पूर्णपणानं चुकीचा आहे. बौद्धांच्या चळवळीला हिंदूंचा पाठिंबा असेल, शब्दप्रयोग पूर्णपणानं चुकीचा आहे. सावरकर म्हणतात की फार तर असं म्हणा की जैनांच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये सनातनी सहभागी होतील, कारण जैनांनी आयोजित केलेला कार्यक्रम हा हिंदुत्वाच्या कक्षेमधलाच कार्यक्रम आहे. त्यामुळे हिंदूंनी वेगळं त्याच्यामध्ये सहभागी होण्याचं कारण नाही. हिंदू आणि जैन वेगळे नाहीत, हिंदू आणि बौद्ध वेगळे नाहीत, हिंदू आणि लिंगायत वेगळे नाहीत. हे सगळे हिंदुत्वाच्या कक्षेमध्ये येत असल्यामुळं आपणच हा फरक करणं चुकीचं आहे. आणि म्हणून आता जी जनगणना होणार आहे, या जनगणनेमध्ये मी आपल्या सगळ्यांना विनंती करतोय की हिंदुत्व जगायचं असेल, हिंदुत्व बलशाली व्हायचं असेल तर आपल्या सगळ्या या सहपंथीयांना, पंथ म्हणतो मी, सहधर्मीय नाही, हे सगळे आपले सहधर्मीयच आहेत, सगळे एकत्रच आहेत. आपण हिंदुत्वाच्या कक्षेमध्येच आहोत सगळेजण. पण हे जे काय वेगवेगळे उपासना पद्धतीमध्ये विभागले गेलेले आपण सगळेजण आहोत, या सगळ्यांना या जनगणनेमध्ये त्यांच्या राष्ट्रीयत्वाच्या इथं हिंदुत्व लिहायला सांगितलं पाहिजे. म्हणजे लिहिताना काय, हिंदू, हिंदू जैन, हिंदू लिंगायत लिहा. त्याच्यामुळं हिंदुत्व बलशाली होईल. तुमच्या संख्याबळाच्या, कारण सावरकरांनी हिंदुत्वाच्या पंचप्रणामध्ये सांगितलेलं आहे की हिंदुत्व धोक्यात आणणारा आणखीन एक जर कुठला घटक असेल तर तो संख्याबळ आहे. पाकिस्तानच्या निर्मितीकडे बघितलं तर आपल्या लक्षात येतं की संख्या वाढवली आणि मग भूभाग मिळवला. त्यामुळे संख्याबळ हा सुद्धा विषय आहे. आणि संख्याबळ कधी ठरतं तर जनगणनेच्या निकषावरती संख्याबळ ठरवलं जातं. आणि म्हणून हिंदू महासभेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला आमचं सगळ्यांचं असं आवाहन आहे की हिंदू महासभा हा केवळ फक्त राजकीय पक्ष आहे असं नाही. राजकीय पक्ष निसंशय आहे, निसंशय आहे, त्याच्यामध्ये कोणाचाही संशय नाही. हिंदू महासभा हा राजकीय पक्षच आहे, कारण राजकारणाचं हिंदूकरण आणि हिंदूंचं सैनिकीकरण हा हिंदू महासभेचा सगळ्यात महत्त्वाचा अजेंडा आहे, सगळ्यात महत्त्वाची कार्यक्रम पत्रिका आहे. राजकीय पक्ष नक्की आहे, पण त्याचबरोबर हिंदू हिताचं रक्षण करणारी एक मूलभूत संस्था ही पण हिंदू महासभेची ओळख आहे. आणि ती जर करायची असेल तर हिंदुत्व जितकं बलशाली करता येईल तेवढं बलशाली करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी हिंदू महासभेचे कार्यकर्ते म्हणून प्रयत्न केले पाहिजेत. आणि म्हणून सावरकरांची जी हिंदुत्वाची व्याख्या आहे ती राष्ट्रीयत्वाची व्याख्या आहे. आणि म्हणून सावरकरांचं हिंदुत्व हे हिंदू धर्मामधल्या सुधारणांना परवानगी देणारं हिंदुत्व आहे. सावरकर पुराणमतवादी नाहीत, सावरकर बाबा वाक्यम प्रमाणम नाहीत,
श्रुती स्मृती पुराणोक्त तेच योग्य असं मानणारे सावरकर नाहीत. सावरकर सुधारणावादी आहेत. उलट सावरकरांचं असं म्हणणं आहे की हिंदू धर्म हा परिवर्तनशील असल्यामुळं इतकी आक्रमणं झाली तरी जगाच्या पाठीवरती टिकू नये. आणि म्हणून सावरकरांनी विज्ञाननिष्ठ निबंध या नावानं काही निबंध लिहिले. हिंदू महासभेचं काम करणाऱ्या प्रत्येकानं किमान ते निबंध एकदा तरी वाचावे. आपल्या हिंदुत्वाला विज्ञाननिष्ठेची जोड असली पाहिजे हे सावरकरांनी सांगितलं. हिंदुत्वाला विज्ञाननिष्ठेची जोड नसली की मग खरात बाबासारख्या बाबांचं फावत असतं. सावरकर असल्याला मान्यता देत नाही. आणि म्हणून हिंदुत्ववादी आपण आहोत याचा अर्थच असा आहे की आपण खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी आहोत. खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी आहोत. कारण हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे. आणि ज्या वेळेला आपण हिंदुत्व सोडू त्यावेळेला आपलं राष्ट्रीयत्व पण धोक्यात येणार आहे. ही या पाठीमागची नियमावली आहे किंवा सूत्रबद्धता आहे. आणि म्हणून हिंदुत्व हे राष्ट्रीयत्वापासून वेगळं काढता येत नाही. आणि मग साहजिकच हिंदुत्वाची व्याख्या अशी आहे की तुम्ही मी आपण हिंदू सगळे एक होतो. आणि म्हणून सावरकर असं म्हणतात तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू. आणि म्हणून सावरकरांनी हिंदुत्व बलशाली करण्यासाठी आणखीन एक सूत्र सांगितलं ते म्हणजे जातीभेद विरहित हिंदू समाज. खूप महत्त्वाचं आहे. आणि हिंदू महासभेचं पण हेच धोरण आहे की हिंदू महासभेमध्ये जातीभेदाला थारा नाही. हिंदू महासभेमध्ये जातीच्या निकषावरती कोणतीही गोष्ट केली जात नाही, जाणार नाही. कारण सावरकरांनी आपल्याला हे शिकवलं की हिंदू बळकट व्हायचं असेल, हिंदुत्व बळकट व्हायचं असेल तर जातीभेद विरहित हिंदू समाज असला पाहिजे. तरच आपण बळकट होऊ, तरच आपण एकसंध राहू. जसं हे वेगवेगळे पंथ आपण एकत्र आणतोय तसे हिंदू उपासना पद्धतीमध्ये सुद्धा जे काही आज जातीभेद तयार झालेले आहेत आणि त्या जातीजातींच्या मध्ये संघर्ष तयार झालेले आहेत याच्यामुळं कमकुवत होतंय. ते हा हिंदू समाज कमकुवत होतोय. तो जर बलशाली व्हायचा असेल तर हे बंद झालं पाहिजे. आणि जर राष्ट्रीयत्व बलशाली व्हायचं असेल तर पुढे जाऊन सावरकर असं सांगतात की भारतामधले प्रांतिक भेद पण मिटले पाहिजेत. हा बंगाली आहे, हा पंजाबी आहे, हा उत्तर भारतीय आहे, हा बिहारी आहे, हा महाराष्ट्रीयन आहे, हा कानडी आहे. हे जे काही भेदाभेद जे केले जात आहेत आणि याच्यावरती या देशाचं विभाजन करण्याचे मनसुबे काही जण मनामध्ये बाळगतायत हे सगळं मिटलं पाहिजे. आणि एकसंध देश म्हणून आपण सगळेजण आणि एकसंध हिंदू राष्ट्र म्हणून आपण सगळेजण उभं राहिलं पाहिजे. हे सावरकरांचं स्वप्न आहे. आणि हे स्वप्न साकार करायचं असेल तर सावरकरांनी त्याच्यासाठी सांगितलं जातीभेद निर्मूलनासाठी सावरकरांनी स्वतः पतित पावन मंदिरासारखं मंदिर उभं केलं. सामुदायिक भोजनं केली, अनेक गोष्टी केल्या. विवाहाची बेडी त्यांनी तोडली. सप्तसिंधू बेडी बेड्या ज्या होत्या त्या तोडल्या. आणि त्याचबरोबर सावरकरांनी आपल्या धाकट्या भावाला सुद्धा बंगाली मुलीशी लग्न करण्यासाठी प्रोत्साहन दिलेलं होतं. का तर हाही भेदाभेद मोडला पाहिजे. आणि म्हणून हे प्रांतिक विवाह झाले पाहिजेत, आंतरजातीय विवाह झाले पाहिजेत याचा पुरस्कार सावरकरांनी केलेला आहे. विवाहबंदीचा बेटीबंदी तोडायला सावरकरांनी सांगितलेली आहे. सावरकर हे असे आहेत. आणि म्हणून सावरकर जसेच्या तसे स्वीकारणाराच खऱ्या अर्थानं हिंदुत्ववादी होऊ शकतो. कारण सावरकरांचं हिंदुत्व हे उपासना पद्धतीवर आधारित नाही. सावरकरांचं हिंदुत्व हे राष्ट्र बलशाली करणारं हिंदुत्व आहे. आणि म्हणून तो विचार या राष्ट्राला नवचैतन्य देणारा विचार आहे, नवी स्फूर्ती देणारा विचार आहे. म्हणून तुम्ही मी आपण सगळ्यांनी आज हिंदुत्वाचा विचार घेऊन जात असताना सावरकरांच्या या 2 ग्रंथांचा अभ्यास नक्की केला पाहिजे. एक सावरकरांनी लिहिलेलं हिंदुत्व नावाचा ग्रंथ, तो इंग्रजीत लिहिला होता त्यांनी, पण त्याचा आता मराठी अनुवाद पण उपलब्ध आहे. त्यामुळं हिंदुत्व या ग्रंथाचा अभ्यास केला पाहिजे. आणि दुसरं एक छोटंसं पुस्तक आहे, छोट्या लेखांचं एकत्रित पुस्तक आहे ते हिंदुत्वाचे पंचप्राण म्हणून. त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय हिंदुत्व बलशाली करणारे सावरकरांनी हाताळलेले आहेत. एकदा आपण सगळ्यांनी हे सगळं वाचावं, त्याचं चिंतन करावं, मनन करावं, सावरकरांचं खरं हिंदुत्व समजून घ्यावं आणि ते प्रत्यक्षामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करावेत एवढी अपेक्षा मी तुमच्याकडून व्यक्त करतो. असं म्हणतात माझे सद्गुरू, असं म्हणतात की अभ्यासे प्रगटावे अथवा झाकोनी असावे, प्रगटोनी नासावे हे बरे नोहे. आणि म्हणून आज
जेवढा उपलब्ध वेळ होता तेवढ्या वेळेमध्ये मला वाटतं एरवी मी फक्त हिंदुत्वाची व्याख्या सांगतो, त्याचा थोडक्यात अर्थ सांगतो आणि थांबत असतो. आज ती हिंदुत्वाची व्याख्या उलगडून मोठ्या प्रमाणावर सांगण्याचा प्रयत्न केला. याच्यासाठी केला की आपण सगळेजण हिंदुत्ववादी पक्षामध्ये काम करणारे कार्यकर्ते आहोत. आपल्याला जर खरं हिंदुत्व कळलं नाही तर आपण ते समाजापर्यंत रुजवू शकणार नाही, सांगू शकणार नाही. मला वाटते थोडंफार का असेल आपण हिंदुत्वाचं आकलन आपल्या सगळ्यांना झालं असेल. आपण सगळेजण आपण ते प्रत्यक्षामध्ये आणूया. मला इथं बोलण्याची संधी दिली आणि माझे विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय भारत, जय हिंद.